मी तुकाराम यशवंत गायकवाड आणि आमच्या मिसेस मेनू तुकाराम गायकवाड आम्ही भोसरीमध्ये राहत होतो। भोसरीमध्ये राहत असताना आम्ही भाड्याच्या घरात होतो, परंतु किती दिवस भाड्याच्या घरात असं विचार करत 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 आम्ही दरवर्षी घर बघायला जायचो, हे बघायला जायचो, प्रोजेक्ट बघायला जायचो। आणि प्रोजेक्ट बघता बघता आम्हाला तनिष चरोलीमध्ये थोडंसं स्वस्त रेंजमध्ये आणि असं म्हणजे सगळीकडे महाग, कारण की आम्हाला घ्यायचं होतं 2 BHK। तर तनिष पार्कमध्ये आम्ही तनिष पार्कचा बोर्ड बघून तिथं थांबलो। त्यांचे पलची साईड चालू होती, परंतु ते पल पूर्ण भरल्यानंतर ते ऑफिसमध्ये जाऊन विचारलं की बाबा आम्हाला बघायचं, आणि त्यांनी आम्हाला ही साईड दाखवली, तनिष पार्कची सोसायटी ही साईड दाखवली की जवळच आहे, इथून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। आम्ही इकडे आलो, सोसायटीचं बांधकाम चालू होती, जागा बघितली आणि आम्हाला ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांनी दाखवलं की ते एम्युनिटीज वगैरे अशा अशा एम्युनिटीज होणार आहेत आणि अशा अशा म्हणजे दोन्ही साईडला जागा किती राहील, रोड कसा असेल, अशा सर्व पद्धतीने त्यांनी माहिती दिली आणि फ्लॅट दाखवला। विशेष करून आम्हाला वरती जाऊन फ्लॅट म्हणजे जो फ्लॅट घ्यायचा आहे तो फ्लॅट दाखवला त्यांनी। काम चालू होतं, परंतु कसं समजतं की बाबा किती एरिया आहे, कसं मोकळं मोकळं वाटतं, आणि गॅलरी वगैरे सगळं दाखवलं आम्हाला खूप आवडलं इथे। आणि विशेष म्हणजे आजूबाजूला शेती होती, शेती आणि हवा अशी निर्मळ हवा असल्यामुळे आम्हाला खूप म्हणजे खूप आवडलं आणि मुलांना पण आवडलं। मग मुलांना आम्ही सांगितलं की बाबा असं असं आपण इथंच घेऊया, आणि आवडल्यानंतर आम्ही बुक केला। बुक करायच्या वेळेस त्या ऑफिसमध्ये खूप मदत झाली, सेल्स ऑफिस म्हणजे लोन वगैरे त्याच्यासाठी मदत केली त्यांनी, मेहता साहेबांनी पण खूप सहकार्य केलं। आणि इथे आम्ही राहायला एप्रिलमध्ये आम्हाला पोझिशन दिलं त्यांनी। एप्रिलमध्ये पोझिशन दिल्यानंतर बघितली सोसायटी, त्यावेळेस म्हणजे 30-40% लोक होती राहायला, आणि असं म्हणजे त्यावेळेस खूप असं आवडलं। आणि नंतर मनात विचारायला लागलं, यार इतकी लोक येणार आणि परत हे होणार, पण असं आत्ता जवळजवळ 70-80% लोक आलेली आहेत राहायला, पण असं वाटत नाही की म्हणजे की जास्त गर्दी। आणि हे एम्युनिटीज बघितलं, आम्हाला असं वाटलं की एम्युनिटीज बाबा इतके लोक आहेत, जवळजवळ 5,000ची म्हणजे लोकांची वस्ती होणार, म्हणजे सोसायटी होणार, आणि ह्याच्यामध्ये किती लोक खेळणार, किती मुलं खेळणार, किती काय करणार। पण आता काय नाही, असं थोडं नवीन असताना थोडी गर्दी झाली, पण आता असं वाटतंय की मुलं येतात जातात, खेळतात येतात, म्हणजे असं गर्दीचं असं काय वाटत नाही। तर आम्हाला त्यापैकी क्लब हाऊस बघितलं, खूप छान बनवून दिलं, स्विमिंग पूल खूप छान बनवून दिलं, मंदिर तर खूप अतिसुंदर बनवलं, मंदिरामध्ये फेरबदल केला, पण त्यांनी आमच्या याला स्वीकारलं, आम्हाला असं पाहिजे, थोडीशी स्पेस पाहिजे, जागा पाहिजे, 4 लोक बसता आले पाहिजेत, पूजापाठ झाले पाहिजे। तर अशा प्रकारे त्यांनी मंदिर पण बांधून दिलं। मेहता साहेबांची खूप मेहरबानगी आहे, आणि त्यांनी खूप सुंदर अशी सोसायटी बांधली। STP प्लांट पण असा म्हणजे साईडला केला, या साईडला म्हणजे वडाच आहे बाजूला, वड्याच्या बाजूला STP प्लांट बनवला त्यांनी, आणि रोड वगैरे, सिक्युरिटी गार्ड वगैरे भरपूर काही म्हणजे सुविधा आहे। मेन काय आहे की आपल्याला साधारण माणसाला आपण दुसरीकडे बघतो सगळीकडे, तर इतके बजेटमध्ये म्हणजे शक्य होत नाही 2 BHK भेटणं। म्हणजे इकडे चरोली पार्क, इकडे तनिष पार्क मध्ये म्हणजे बजेट पण आपला बसला, सोसायटी पण खूप चांगली आहे, आणि सगळं वातावरण सगळीकडचं म्हणजे इतकं छान आहे ना की म्हणजे असं वाटत नाही की आपल्या तेवढे बजेटमध्ये इतका आपल्याला मोठा घर भेटला असेल। म्हणजे खरंच खूप छान आहे, मला तर इकडे खूप आवडते। आमच्या मुलांना पण, पाहुणे पण कोण पण आले की त्यांना खूप छान वाटते इकडे, असं वाटतं की इकडेच आपल्याला पण घ्यायला पाहिजे फ्लॅट, म्हणजे खूप छान आहे एकदम। मेन बजेट असतो लोकांमध्ये, जो बजेट आहे तो मध्ये त्यांनी इतका सुंदर आणि इतक्या कमी रेंजमध्ये त्यांनी अगोदर आम्ही सगळेजणच विचारतात ऑब्व्हियसली की बाबा आम्हाला थोडंसं काहीतरी कमी करा, पण मेहता साहेबांनी इथं एवढी चॅलेंज केली होती की पूर्ण अख्ख्या पुण्यामध्ये तुम्ही फिरा, अख्ख्या पुण्यामध्ये फिरा, आणि एवढ्या स्क्वेअर फूटमध्ये आणि एवढं सुंदर आणि एवढ्या चांगल्या लोकेशनमध्ये जर तुम्हाला घर भेटत असेल तर मी तुम्हाला फ्रीमध्ये देतो फ्लॅट, एवढं मेहता साहेब आम्हाला बोलले। आणि खरंच तसं एवढं रेंज इतकी कमी आहे तर सगळ्यांना, सामान्य माणसांना तर परवडण्यासारखं होतं, आणि सगळ्यांनी इथं सामान्यच जवळजवळ जास्ती करून 70% तर सामान्यच लोक आहेत, रोज काम म्हणजे ऑफिसला वगैरे जाणारे, व्यावसायिक बिझनेसवाले असे जास्त करून नाही आहेत इथे। असं म्हणजे खूप
चांगला प्रोजेक्ट आहे हा आणि खूप छान आणि सुंदर बनवलेला प्रोजेक्ट आहे. मेहता साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो त्याबद्दल. तनिष्क पार्क सोसायटीला, तनिष्क ग्रुपला खूप खूप धन्यवाद देतो. थँक्यू.